नमस्कार मंडळी, आपल्या श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि श्रावण म्हटलं की सगळ्यात आधी आपल्या डोळ्यासमोर येतात ते आपले भोलेनाथ म्हणजेच महादेव आणि श्रावणी सोमवार। यंदा म्हणजेच 2026 साली आपल्या महाराष्ट्रात श्रावण महिन्याला 13 ऑगस्ट पासून सुरुवात झालेली आहे आणि श्रावण महिन्यातला पहिला सोमवार हा 17 ऑगस्टला आलेला आहे। मंडळी, श्रावण महिना हा भगवान शंकरांना समर्पित असलेला महिना आहे आणि त्यातला सोमवार तर महादेवाला अतिशय प्रिय मानला जातो। त्यामुळे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवाराला महादेवाची पूजा, अभिषेक, बेलपत्र अर्पण करणं, ओम नमः शिवायाचा जप करणं आणि महादेवाचं नामस्मरण करणं याला खूप मोठं महत्त्व आहे। आणि मंडळी, आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी श्रद्धा आहे की श्रावणी सोमवारचं व्रत आणि महादेवाची मनापासून पूजा केल्याने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात, घरामध्ये सुख समृद्धी येते, आरोग्य चांगलं राहतं आणि महादेवाची कृपा आपल्या कुटुंबावर राहते। आता बघा, ज्या मुलामुलींच्या लग्नामध्ये काही ना काही अडचणी येत आहेत, लग्न जमत नाही, काही ना काही कारणामुळे लग्नाची गोष्ट पुढे सरकत आहे, त्यांनी सुद्धा श्रावणी सोमवाराला महादेवाची पूजा करून मनापासून प्रार्थना करायची आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पहिल्या श्रावणी सोमवारी करायचा एक अतिशय साधा व खूप प्रभावी असा उपाय सांगणार आहे। मंडळी, या उपायासाठी आपल्याला फक्त 21 तांदळाचे दाणे लागणार आहेत। हो मंडळी, फक्त 21 तांदूळ। पण हे 21 तांदूळ महादेवाला नेमके कसे अर्पण करायचे, कोणत्या पद्धतीने अर्पण करायचे आणि त्यावेळेला कोणता मंत्र म्हणायचा हे खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही अजिबात कुठेही स्किप करू नका आणि शेवटपर्यंत नक्की पहा। आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण बघा, हा उपाय आपल्याला पहिल्या श्रावणी सोमवारी म्हणजे 17 ऑगस्ट 2026 रोजी करायचा आहे। आता मंडळी, हा उपाय करण्यासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा हा उपाय तुम्ही करू शकता, पण शक्य असेल तर सकाळच्या वेळेला हा उपाय केलेला चांगला। सगळ्यात आधी सकाळी लवकर उठायचं आहे, आंघोळ वगैरे करून स्वच्छ कपडे घालायचे आहेत आणि आपल्या जवळच्या महादेवाच्या मंदिरात जायचं आहे। ज्यांना मंदिरात जाणं शक्य नाही त्यांनी घरच्या घरी देवघरात किंवा शिवलिंगासमोर हा उपाय करायचा आहे। तर मंडळी, आपल्या श्रावण महिन्यात वेगवेगळ्या धान्याने महादेवाची पूजा करण्याची परंपरा आहे, तिला शिवामूठ असं म्हटलं जातं आणि पहिल्या श्रावणी सोमवारी शिवामूठ म्हणून तांदूळ महादेवाला अर्पण करायचे आहेत। तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, शिवामूठ म्हणून तांदूळ अर्पण करताना आपल्याला तुटलेले फुटलेले तांदूळ अर्पण करायचे नाहीत। अखंड जे तांदूळ आहेत ना, तर ते आपल्याला अर्पण करायचे आहेत, तरच त्या शिवामुठीचे आपल्याला फळ मिळत असते। मंडळी, श्रावणातील पहिल्या सोमवारी शिवामूठ म्हणून तांदूळ असून आपल्याला हा तांदळाचा उपाय आहे ना, तर तो आपल्याला करायचा आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये मी जो उपाय तुम्हाला सांगणार आहे तर हा शिवपुराणामध्ये सांगितलेला अत्यंत प्रभावी असा उपाय आहे आणि तोच उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। ज्यांनी हा उपाय केला आहे त्यांना या उपायाचं फळ देखील प्राप्त झालेलं आहे। आता आपल्याला हा उपाय नेमका कसा करायचा आहे ते बघूया। तर पहा मंडळी, आपल्या आयुष्यामधली सगळ्यात मोठी अडचण असते ती म्हणजे आर्थिक अडचण। जर आपल्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणी असतील तर आपण कितीही कष्ट केले, कितीही मेहनत केली तरीसुद्धा अनेक अडचणींचा सामना आपल्याला करावा लागतो। कारण मंडळी, पैशाशिवाय आजच्या जीवनामध्ये कुठलीच गोष्ट व्यवस्थित होत नाही आणि म्हणूनच आपल्या आयुष्यामधल्या ज्या काही आर्थिक अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। हा उपाय केल्याने कर्जमुक्ती होण्यासाठी सुद्धा मदत होते। जर तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट आणि मेहनत करत असाल परंतु तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल, तुमच्याकडे हवा तसा पैसा येत नसेल तर हा उपाय तुम्हाला करायचा आहे। किंवा बऱ्याच वेळा असं होतं की आपण कष्ट करतो, मेहनत करतो, आपल्या हातामध्ये सुद्धा पैसा येतो, पण आलेला पैसा आपल्याकडे टिकत नाही। जितका जास्त पैसा आपल्या हातामध्ये येतो तितक्याच जास्त पैशांच्या बाहेर जाण्याच्या वाटासुद्धा तयार होतात आणि म्हणून आपल्या घरामध्ये आलेली लक्ष्मी ही स्थिर राहण्यासाठी, अखंड स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये टिकून राहण्यासाठी आपल्याला हा 21 तांदळाचा उपाय आहे ना, तर तो करायचा आहे। बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल, आपल्या शेजारी किंवा आपल्या नातेवाईकांमध्येच एखादा व्यक्ती असा असतो, त्याच्याकडे पैसा खूप कमी असतो पण तरीसुद्धा त्याच्या घरामध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू असतात आणि काही वेळा आपल्याकडे भरपूर पैसा असतो, आपण चांगलं कमावतो, पण तरीसुद्धा आपल्या आयुष्यामध्ये पैशांच्या अडचणी या कायम राहतात, कारण आपल्या हातामध्ये आलेली लक्ष्मी ही स्थिर राहत नाही आणि म्हणूनच आपल्याला पैशांच्या अडचणी वारंवार येत असतात।
म्हणूनच श्रावण महिन्यामध्ये सोमवारी हा उपाय केल्याने आपल्या पैशांच्या अडचणी दूर होण्यासाठी आणि घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी हा उपाय केला जातो। आता मंडळी, हा उपाय करण्यासाठी तुम्हाला पहिल्या श्रावणी सोमवारी म्हणजेच 17 ऑगस्ट रोजी सकाळी लवकर उठायचं आहे। सकाळी लवकर उठल्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गाईचं कच्चं दूध आणि गंगाजल टाकायचं आहे आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे। यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि आपल्या देवघरामध्ये असलेल्या सर्व देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे। तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती तुम्हाला अभिषेक हा आवर्जून करायचा आहे। दुधाचा, दह्याचा किंवा शुद्ध पाण्याचा अभिषेक तुम्ही शिवलिंगावरती करू शकता। यानंतर शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण करायचं आहे, पांढरी फुलं अर्पण करायची आहेत, धूप, दीप, अगरबत्ती लावायची आहे आणि देवघरामधलं वातावरण प्रसन्न करून घ्यायचं आहे। आता मंडळी, ही सगळी पूजा झाल्यानंतर लगेच तुम्ही तुमच्या घरच्या देवघरामध्ये हा उपाय केला तरी सुद्धा चालणार आहे। परंतु जर तुम्ही या दिवशी महादेवाच्या मंदिरामध्ये जाणार असाल तर शक्य असेल तर तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊनच हा उपाय करा, कारण मंदिरामध्ये महादेवाची भक्ती, पूजा आणि नामस्मरण करण्यासाठी अनेक भक्त येत असतात। त्यामुळे मंदिरामध्ये भक्तीचं आणि श्रद्धेचं वातावरण निर्माण झालेलं असतं आणि म्हणून मंदिरामध्ये जाऊन हा उपाय केल्यास त्याला विशेष महत्त्व आहे। आता मंडळी, हा उपाय करण्यासाठी तुम्हाला 21 तांदूळ घ्यायचे आहेत। हे 21 तांदूळ घेताना तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे। तांदूळ हे अखंडच असले पाहिजेत। कुठेही तुटलेले, फुटलेले किंवा खराब झालेले तांदूळ आपल्याला घ्यायचे नाहीत। स्वच्छ आणि अखंड असे 21 तांदळाचे दाणे तुम्हाला घ्यायचे आहेत। आता हे 21 तांदूळ तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्या हाताची मूठ घट्ट बंद करायची आहे आणि आता तुम्हाला कमलात्मक मंत्राचा 21 वेळा जप करायचा आहे। मंत्र असा आहे: ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नमः। हा मंत्र तुम्हाला 21 वेळा म्हणायचा आहे। 21 वेळा मंत्राचा जप पूर्ण झाल्यानंतर आपल्या हातामध्ये घेतलेले हे 21 तांदूळ जे आहेत ना, ते तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत। तांदूळ अर्पण करत असताना आपल्या मनामध्ये महादेवाचं नामस्मरण करायचं आहे आणि यानंतर दोन्ही हात जोडून भगवान महादेवांना मनोभावे प्रार्थना करायची आहे। तुमच्या ज्या काही आर्थिक अडचणी आहेत, कर्ज आहे, पैसा टिकत नाही, कष्ट करून सुद्धा यश मिळत नाही, तर या सगळ्या समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला महादेवाच्या चरणी मनापासून प्रार्थना करायची आहे। तर मंडळी, अशा पद्धतीने तुम्हाला हा 21 तांदळाचा उपाय पहिल्या श्रावणी सोमवारी म्हणजेच उद्या करायचा आहे। आणि मंडळी, याचबरोबर अजून एक उपाय आपल्याला करायचा आहे। हा उपाय सुद्धा महादेवाशी संबंधित असून आपल्या मनामध्ये असलेली इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला करायचा आहे। जर तुमच्या मनामध्ये बऱ्याच दिवसापासून एखादी इच्छा आहे, तुम्ही प्रयत्न करून सुद्धा तुमचं काम पूर्ण होत नाही, एखाद्या कामामध्ये वारंवार अडथळे येत आहेत, तुम्हाला यश मिळत नाही किंवा मग तुमच्या आयुष्यामध्ये एखादी व्यक्ती तुम्हाला वारंवार त्रास देत असेल, तर या सगळ्या अडचणी दूर होण्यासाठी हा दुसरा उपाय तुम्हाला करायचा आहे। आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक लोटा स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये तुम्हाला एक बेलपत्र आणि थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि हे जल तुम्हाला महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करायचं आहे। पण मंडळी, हे जल शिवलिंगावर अर्पण करताना तुम्हाला एका मंत्राचा जप करायचा आहे। मंत्र असा आहे: रूप देही यशो देही भोग देहीच शंकर भक्ती मुक्ती फल देही गृहीत्वाग्रे नमोस्तुते। हा मंत्र म्हणत तुम्हाला ते जल शिवलिंगावर अर्पण करायचं आहे आणि जर काही कारणामुळे तुम्हाला जल अर्पण करणं शक्य नसेल तर तुम्ही महादेवाला मध अर्पण करताना सुद्धा या मंत्राचा जप करू शकता। मंडळी, हा उपाय सुद्धा तुम्हाला पहिल्या श्रावण सोमवारीच करायचा आहे, म्हणजेच उद्या करायचा आहे। पहिला उपाय 21 अखंड तांदळाचा आणि दुसरा उपाय बेलपत्र आणि तांदूळ टाकलेल्या जलाचा। दोन्ही उपाय करताना महादेवाचं नामस्मरण करायचं आहे आणि आपल्या मनामध्ये जी काही इच्छा आहे ती आपल्याला महादेवाच्या चरणी सांगायची आहे। मंडळी, हे उपाय तुम्ही मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने करा। तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।